परंधाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरं विघ्नविघ्नकरं शान्तं पुष्टं कान्तमनन्तकम् सुरासुरेन्द्रैः सिद्धेन्द्रैः स्तुतं स्तौमि परात्परम् सुरपद्मदिनेशं च गणेशं मङ्गलायनम् मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया। जो प्रत्यक्ष सुख करताय, जो दुःख हरताय, जो विद्यादाता आणि विघ्नहर्ता आहे, त्या गजाननाला, त्या गणेशाला, श्री गणेशाला प्रारंभीच आपण सर्वजण अत्यंत मनोभावे, भक्तिभावे सादर वंदन करूया आणि या श्री गणेशाची प्रार्थना करूया की श्री गणेशा संपूर्ण मानव जातीवर कोविड-19 म्हणजे कोरोनाचं जे भयानक संकट कोसळलेले आहे ते श्री गणेशा आता तुझ्या कृपेनं दूर होऊ दे आणि अवघी मानव जात आणि हे मानव विश्व सुखरूप आणि सुखी होऊ दे। आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे श्री गणेश चतुर्थी। श्री गणेशाचा विचार करता वर्षामधल्या 2 तिथी अत्यंत महत्वाच्या आहेत। त्यातली एक म्हणजे आजची भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि दुसरी म्हणजे माघातली चतुर्थी, ज्याला गणेश जयंती असं म्हणतात, आणि भाद्रपदातल्या चतुर्थीला गणेश चतुर्थी असं म्हणतात। यातला भेद काय आहे तो पुढे आपण उलगडून दाखवूया। पण श्री गजाननाचं हिंदू धर्म संस्कृतीतलं, भारतीय संस्कृतीमधलं स्थान केवळ अलौकिक आहे आणि ते केवळ हिंदू धर्म, भारतीय संस्कृतीपुरतं मर्यादित नाही आहे। हा गणेश, हा गजानन विश्वात्मक झालेला आहे। गजाननाचं रूप नाही, मूर्ती नाही, असं स्थान आपल्याला जगामध्ये कुठेही सापडणार नाही। त्याचं कारण असं आहे की हा गणेश, हा गजानन आदिदेव आहे, आद्य देव आहे। गणपतीला, गजाननाला आपण ओंकार रूप म्हणतो। परब्रह्माचं, परमात्म्याचं पहिलं ते नादात्मक प्रगटन आहे आणि त्यामुळं या गणेशाला, या ओंकाराला आत्यंतिक महत्व आहे। मानवी जीवनामधलं कोणतंही मंगल कार्य हे गजाननाच्या पूजनाशिवाय सिद्धीला जाऊ शकत नाही। कोणताही उत्कट संस्कार घरी किंवा मंगल कार्यालयात असला तरी प्रारंभी गजाननाचंच पूजन केलं जातं। हा देव असा अलौकिक आहे की त्याच्यापासून 14 विद्या आणि 64 कला प्रगट झालेल्या आहेत। अनंत विद्यांचा, अनंत कलांचा अधिष्ठाता देव म्हणून श्री गणेशाचं रूप केवळ अलौकिक आहे। अत्यंत प्राचीन कालखंडामधल्या ऋग्वेदापासून आधुनिक कालखंडातल्या प्रचंड गणेशोत्सवापर्यंत आपली भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती, हिंदू धर्म श्री गणेशानं अवघा व्यापून टाकलेला आहे। जुने वाडेहुडे जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की त्याच्या प्रवेशद्वाराच्या पट्टीवर श्री गणेश असतो। गर्भगृहामधली देवता कोणतीही असो, कोणत्याही मंदिरामध्ये जा,
पण त्या गर्भगृहाच्या चौकटीवर मध्यभागी आदिदेव आद्यदेव हा श्री गणेशच असतो. असं गणेशाचं रूप हे मोठं विलोभनीय, विलक्षण सुंदर आणि सर्वव्यापी म्हणून हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. किंबहुना त्याला गणांचा अधिपती म्हणतात. गण म्हणजे लोक, गण म्हणजे जन, आणि त्यामुळे त्या सर्व लोकांचा गणांचा अधिपती हा गजानन गणेश आहे. सर्व जनांच्या हृदयांतरी त्यांच्या हृदय सिंहासनावर अभिषिक्त झालेला लोकोत्तर देव म्हणजे श्री गणेशच आहे. त्याला गजानन म्हणतात. आनन म्हणजे मुख, आणि गज म्हणजे अगदी मुलांना सुद्धा माहितीये, गज म्हणजे हत्ती. ज्याला हत्तीचं गजाचं आनन म्हणजे मुख आहे तो गजानन. हा देव गणेश म्हणूनही ओळखला जातो. पण गणेश या संज्ञेचा अर्थ अत्यंत व्यापक आहे. कसा म्हणून सांगू आपल्याला? ज्ञानार्थ वाचको गश्च नश्च निर्वाण वाचकः तयोरीशं परब्रह्म गणेशं प्रणमाम्यहम्. असा श्लोक आहे आपल्याकडे. गणेश मध्ये 3 पद आहेत, ग, न आणि ईश. याचा अर्थ मोठा सुंदर आहे या श्लोकामध्ये उलगडलेला. त्यातला गकार हा ज्ञानार्थ वाचक आहे. ज्ञानार्थ वाचको गश्च. नश्च निर्वाण वाचक हा, त्यातला न हा गणेशाच्या भक्तांना साक्षात मोक्षाची प्राप्ती करून देणार आहे. तयोरीशम, तयोरीशम म्हणजे ग आणि न एकत्र करून त्याला ईश जोडला की त्याचं जे अद्भुत रूप होतं त्याला सुभाषितकार म्हणतात गणेशम प्रणमाम्यहम्. अशा गणेशाला मी वंदन करतो. अत्यंत प्राचीन कालखंडापासून मी उल्लेख केला म्हणजे ऋग्वेदापासून गजाननाचे, गणपतीचे अनेक उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. ऋग्वेदाच्या 2ऱ्या मंडलामध्ये 23 ते 25 अशी 3 सूक्त ही गजाननाला, गणपतीला दिलेली आहेत. वेदांनी या गणेशाला ब्रह्मणस्पती असं म्हटलेलं आहे. म्हणजे कसं? ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. असं म्हणून मग पुढे त्या ब्रह्मणस्पतीला वंदन करून पुढे सगळं सूक्त आलेलं आहे. या गणेशाची ओंकार रूपानं स्तुती ही वेदांनी केलेलीच आहे. याशिवाय गणेशाला वाहिलेली काही अत्यंत महत्वाची उपनिषद सुद्धा आपल्याकडे आलेली आहेत. त्यातलं एक आहे, त्याला म्हणतात पूर्वतापिनी, गणेश पूर्वतापिनी उपनिषद. दुसरं आहे ते श्री गणेश उत्तरतापिनी उपनिषद. हे जे उत्तरतापिनी उपनिषद आहे ना, त्याच्यामध्ये गणेशाचं ओंकार रूप अत्यंत सविस्तर उलगडून दाखवलेलं आहे. आपल्या मांडुक्य उपनिषदामध्ये, म्हणजे जी दशोपनिषद आहेत त्याच्यामध्ये मांडुक्य उपनिषद आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे. ईशावास्य उपनिषद, ऐतरेय उपनिषद, कठ उपनिषद, केन उपनिषद, छांदोग्य उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, प्रश्न उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, मांडुक्य उपनिषद आणि मुंडक उपनिषद ही प्रधान 10 उपनिषद आहेत. त्याला 11वं श्वेताश्वतर उपनिषद जोडलं जातं. पण या मांडुक उपनिषदामध्ये ओंकाराचं स्तवन भरपूर आहे आणि किंबहुना ओंकार
सर्व दृष्टीने उलगडून दाखवलेलं आहे. जिज्ञासूनी अवश्य पाहावं इतकं सुंदर त्याचं रूप आहे. मग जशी पूर्व तापिनी, उत्तर तापिनी किंवा मांडूक उपनिषद आहे, तसं एक हेरंब उपनिषद आहे. आणि तेही अत्यंत महत्वाचं आहे, कारण हेरंब हे गजाननाचंच रूप आहे, आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्याही पुढे म्हणजे गणपती उपनिषद आहे. गणपती उपनिषदाला आपण श्री गणपती अथर्व शीर्ष असं म्हणतो. याच्या दोन वेगळ्या परंपरा आहेत. दक्षिण भारतामध्ये जे उपनिषद म्हटलं जातं हे म्हणजे अथर्व शीर्ष म्हटलं जातं, त्याला ऋग्वेदातल्या मंत्राप्रमाणे स्वर आहेत. पण उत्तरेकडे, महाराष्ट्रापासून उत्तरेकडे मात्र स्वरांप्रमाणे ते म्हटलं जात नाही. तेव्हा वेदामध्ये, उपनिषदांमध्ये या गणपतीचा उदंड गौरव आपल्याकडे आलेला आहे. या चारही वेदांचा म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि दशोपनिषदांचा सांगोपांग अभ्यास केलेले गणेशाचे एक भक्त काशीमध्ये राहत होते. त्यांचं नाव होतं गणेश दास. महाराष्ट्रामध्ये जसे प्रभू रामचंद्रांचे दास म्हणजे रामदास, समर्थ रामदास, तसे काशीमध्ये हे श्री गणेशाचे भक्त म्हणून त्यांची ख्याती झालेली होती गणेशदास. त्यांनी गणेशाची उपासना आणि आराधना इतकी सुंदर केलेली होती, कदाचित ती जन्मजन्मांतरीची असेल, आणि म्हणून त्यांना सगळीकडे गणेशच प्रत्ययाला येत असे. बऱ्याच वेळेला ते उन्मनी अवस्थेमध्ये, आपल्याच एका उन्मनी अवस्थेमध्ये काशीच्या घाटांवर, गंगा नदीच्या तटाकी कोणतीही वेळ काळ असो अखंड भ्रमण करत असत आणि गजाननाच्या चिंतनामध्ये रममाण झालेली असत. एकदा असेच ते मध्यरात्र ओलांडल्यानंतर गंगेच्या घाटांवर जणू काही शतपावली करत होते आणि त्यावेळेला नेमके काही चोर तिथे पोचले. त्याने लांबून पाहिलं, उन्मनी अवस्थेमध्ये असलेले एक झोळी लावलेली खांद्यावर, आणि एकूण त्यांचा अवतार पाहिल्यानंतर चोरांना वाटलं, हा बहुधा आपलाच एक भाऊ दिसतोय बर का. तेव्हा ते सगळे जवळ आले आणि म्हणाले, कोण, तुझं नाव काय? सगळी चौकशी केली आणि ते म्हणाले, बरं आहे, याला मदतीला घेऊ. 4 वस्तू गोळा केलेल्या, घरातून लुटलेल्या, याच्या सुद्धा त्या झोळीमध्ये ठेवता येतील, म्हणून त्यांनी त्याला बरोबर नेला. गणेशदास आपल्याच त्या श्री गणेशाच्या भक्तीमध्ये, ज्ञानोत्तर भक्तीमध्ये तल्लीन होते. ते त्यांच्याबरोबर गेले. गेल्यानंतर गंमत अशी घडली खरोखर की त्या चोरांनी विचारलेलं होतं गणेशदासांना की तू कोण आहेस, आणि त्याला गणेशदासांनी उत्तर दिलेलं होतं, जो तुम सो मैं. ज्याला अद्वैताची खूण पटते त्याला चराचरामध्ये सगळीकडे ईश्वरच दिसतो, परमात्माच दिसतो. म्हणजे जे तुम्ही तेच मी, असं उत्तर या गणेशदासाने त्याला दिलं. त्याच्यामुळे चोरांना वाटलं बहुधा आणखीन एक चोरच आहे. ज्या वेळेला ही सगळी मंडळी एका धनाढ्य गृहस्थांच्या मोठ्या कोठीवर जाऊन पोचली आणि चोर घरामध्ये शिरले, त्यावेळेला त्यांच्या काही पावलांनी कुठेतरी धक्का लागला आणि एकदम खडबडून गणेशदास सावधान झाले. सावधान झाल्याबरोबर त्या चोरांच्या प्रमुखांनी सांगितलेलं वचन त्यांना आठवलं, जर कुणी दिसलं तर आम्हाला सावध करायचं. तेव्हा त्यांनी तत्काळ झोळीमधून शंख काढला. त्यांच्या झोळीमध्ये काय असायचं? गीता भाष्य, मुद्गल पुराण, हेरंब उपनिषद किंवा गणेश पुराण. गणेश पुराण त्यांना अत्यंत प्रिय होतं. तेव्हा शंख काढला आणि त्यांनी जोरात फुंकायला प्रारंभ केला. घरची मंडळी सगळी जागी झाली. चोरांना पकडलं, मार दिला. पाहतात तर समोर गणेशदास. तो चोर म्हणाला, त्या चोरांचा प्रमुख, वा रे वा, बरं आम्हाला पकडून दिलंस की. हे काय केलंस तू? मी तुला काय सांगितलं तर कोणी जर दिसलं तर आम्हाला सावध करायचं. मग गणेशदास म्हणाले, बाबा रे, मला सगळीकडे गणपतीच दिसतो, त्याला मी काय करू? तुझे शब्द आठवले, कुणी जर दृष्टीला दिसला
तर आम्हाला सावध कर म्हणजे झालं, म्हणून सावध केला. केवळ प्राकृत चक्षुना नाही तर या गणेश दासांच्या प्रज्ञा चक्षुना सुद्धा सगळीकडे गणपतीच दिसत असे. असं मोठं विलक्षण. आपल्याला ज्ञात आहे सर्वांना की महाभारताचा लेखक हा श्री गजाननच आहे. व्यासांना प्रचंड महाभारत रचायचं होतं, म्हणजे महाभारतीय युद्ध होऊन गेलं आणि पुढे परीक्षिताचा जो मुलगा म्हणजे पांडवांचा पणतू, त्यांनी ज्या वेळेला सर्पसत्र यज्ञ केला त्याच्या अगोदर त्या काठावर या महर्षी व्यासांनी बद्रिकाश्रमामध्ये राहून 3 वर्ष सतत लेखन करून 1,00,000 श्लोकांचं महाभारत रचलं. या राष्ट्राचा घडलेला प्रचंड इतिहास ग्रथित केला. महर्षी वाल्मिकी आणि महर्षी व्यासांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि त्यामुळे आपल्यापर्यंत प्रभू रामचंद्र आणि पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आपल्यापर्यंत येऊन पोचले. व्यासांना प्रश्न असा पडला की मी ज्या वेळेला सांगेन महाभारत ते लिहून कोण घेणार, कारण लिहून घेणारा लेखनिक तेवढा सक्षमच पाहिजे, अर्थ समजावून घेऊन लिहिणारा पाहिजे. त्यावेळेला ब्रह्मदेवानी सांगितलं की व्यासा, तुम्ही प्रत्यक्ष गजाननाची प्रार्थना करा, त्यांना आवाहन करा. आणि व्यासानी ब्रह्मणस्पती सूक्त म्हणून गजाननाला प्रसन्न करून घेतलं आणि मग गजानन प्रसन्न होऊन महाभारताचा अत्यादरे लेखकू जाहला. केवढं भाग्य महर्षी व्यासांचं आपलंही, कारण महाभारत लिहायला प्रत्यक्ष गजाननाची लेखणी कारणीभूत झालेली आहे. अशा वेळेला व्यासानी एक अट घातलेली होती, कारण गजानन इतकं जलद लिहायचा, त्याला कोण हडवणार हो. तेव्हा तो म्हणाला माझी लेखणीमध्ये थांबणार नाही, तुम्ही सातत्याने सांगत राहिलं पाहिजे. तेव्हा व्यासानी म्हणे चतुराईनं एक अट घातली की श्लोक समजावून घ्यायचा आणि मग पुढे जायचं. आणि म्हणून व्यासानी काही कूट श्लोक हे महाभारतात घातलेले आहेत की ज्याचा अन्वय अर्थ काही पंडितांना आजही लागत नाही. तो गणेशाला कळला नसेल असं नाही, पण महर्षी व्यासांचं कौतुक करून त्यांनी ते सगळं महाभारत लिहिलं. पुढे जवळजवळ सगळ्या आपल्या 18 पुराणांमध्ये गणेशाची महती सगळीकडे आलेली आहे. आपण प्रारंभी जो श्लोक म्हटला, गजाननाला वंदन केलं, ते ब्रह्मवैवर्त पुराणामधलं आहे आणि कृष्ण राधा यांच्या संवादामध्ये ते प्रकट झालेले आहे. अतिशय सुंदर वर्ण आहे. परमधाम परमब्रह्म, तूच परमधाम आहेस आणि तूच परब्रह्म आहेस, परमात्मा आहेस, अशी स्तुती केलेलं ते अतिशय सुंदर स्तोत्र आहे. मग अन्य पुराणांमध्ये तर आहेच आहे, गणपती सगळीकडे आहे, कुठे नाही. जवळजवळ प्रत्येक पुराणामध्ये तो आलेला आहे. रामायणामध्ये ओंकार रूपानी आहे. महाभारताचा लेखकच आहे. पण गजाननाला वाहिलेली 2 प्रधान पुराणं आपल्याकडे आहेत आणि त्याच्यामधलं एक पुराण म्हणजे मुद्गल पुराण आणि दुसरं म्हणजे गणेश पुराण. गणेश पुराण म्हणजे जणू काही संक्षिप्त श्रीमद भगवद्गीता आहे असं समजा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपल्याला माहिती आहे की 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत, पण गणेश पुराणामध्ये 11 अध्याय आणि 414 श्लोक आहेत. यामध्ये जणू काही गीतेचं सार मथून काढून गणेश गीता तयार करण्यात आलेली आहे. मुद्गल पुराणामध्ये तर गणेशाच्या इतक्या अनंत कथा आलेल्या आहेत की त्याचं वर्णन करताना चातुर्मास सुद्धा सरेल, इतक्या त्या कथा आहेत. म्हणून मुद्गल पुराण अवश्य वाचावं गणेशाच्या भक्तांनी. हा गणपती असा आहे की प्रत्येक युगामध्ये तो प्रगट झालेला आहे आणि प्रत्येक युगामध्ये प्रगट होऊन दुष्टांचं हनन करून सज्जनांना तारून त्यांनी पुन्हा एकदा वैदिक सनातन धर्माची सुप्रतिष्ठापना केलेली आहे. हे मोठं कौतुक आहे.
गीतेमध्ये जसं म्हटले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेतो 3 गोष्टींसाठी. कोणत्या त्या 3 गोष्टी? एक, साधूंचं सज्जनांचं परित्राण, दुष्टांचं हनन, आणि तिसरं, सद्धर्माची पुन्हा एकदा उत्कृष्ट प्रकारे सुप्रतिष्ठापना. श्री गजाननाने सुद्धा 4ही युगामध्ये प्रगट होताना हेच अलौकिक कार्य केलेलं आहे. कोणतं केले? आता आपल्याकडे एक प्रश्न मुद्दाम नास्तिक खोचकपणे विचारतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. काय हो, तुमच्या धर्माला ग्लानी कशी येते सारखी? संस्कृत भाषा परिचित नसल्यामुळे असा विपरीत अर्थ माणसं काढतात. आणि काही वेळेला तरुण सुद्धा आपल्या आई वडिलांना घरी प्रश्न विचारतात, आई वडील गोंधळून जातात, कारण त्याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं. तिथे धर्माय असं नाहीये, चतुर्थी नाहीये, मग धर्माला असा अर्थ झाला असता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, धर्माची ग्लानी. धर्माला कधी ग्लानी येत नाही, पण लोक ज्या वेळेला पाखंडी होतात, नास्तिक होतात, दुष्ट होतात, अमंगलाचा प्रचार करतात, जे चांगलं सत्व आहे त्याच्यावर घाव घालतात, त्यावेळेला धर्माची ग्लानी लोकांना येते. धर्माला कधी ग्लानी येत नाही. तो धर्म असा आहे की अग्नीमध्ये घातलेल्या सोन्यासारखा आहे, सदैव प्रज्वलित, लखलखित आहे. त्याच्यावर कधी मळभ येत नाही, त्याच्यावर धूळ साचत नाही, काहीही होत नाही. तुम्हा आम्हालाच त्याचं विस्मरण होतं. तेव्हा ईश्वर प्रत्येक युगामध्ये प्रगटतो ते यासाठीच की तुम्हा आम्हाला झालेलं विस्मरण दूर व्हावं आणि पुन्हा एकदा आपण सत्कार्याकडे, सद्धर्माकडे वळावं. सत्ययुगामध्ये हा महोत्कट किंवा महाविनायक म्हणून प्रगट झाला. आणि त्यावेळेला या धर्माचे आपल्या 2 प्रधान शत्रू होते. त्यातला एक होता देवांतक आणि दुसरा नरांतक. देवांचा अंत करणारा किंवा तशी इच्छा धरणारा एक होता आणि दुसरा म्हणजे नरांतक. नराचाही अंत, नर म्हणजे मानव, मनुष्य, त्यांचाही अंत करणारा. आज सुद्धा काही अतिशय भयावह राष्ट्र की ज्यांच्या नेत्याच्या अंगामध्ये अत्यंत तामसी महत्वाकांक्षा दाटलेली आहे, त्यांना सगळ्या जगाला असं चिरडावं असं वाटतं. तेव्हा देवांतक नरांतक असेच होते. या महोत्कटानं सत्ययुगामध्ये, कृतयुगामध्ये आपला अवतार प्रगट करून देवांतक नरांतकाचा वध केला आणि सगळ्या मानव जातीला भयमुक्त केलेलं आहे. त्रेतायुगामध्ये तो प्रत्यक्ष मयुरेश्वर म्हणून प्रगट झाला आणि त्यांनी सिंधू नामक दैत्याचा वध केला. पुढे द्वापर युगामध्ये पुन्हा तो गजानन म्हणून प्रगट झाला आणि गजानन म्हणून प्रगट झाल्यानंतर त्यांनी सिंदुरासुराचा वध केलेला आहे. सिंदुरासुर हा फार उतला मातलेला राक्षस होता, देवानाही आवरेना. त्यावेळेला या गजाननाने अवतार घेऊन त्या राक्षसाचा वध केला. त्याच्या शोणिताने तो माखलेला होता, रक्ताने माखलेला होता आणि तेव्हापासून त्याला लाल रंग अत्यंत प्रिय झाला अशी परंपरा पडली. आणि म्हणून गणेशाला अत्यंत आवडतं फूल कोणतं तर लाल रंगाचं असतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता कलियुगामध्ये तो धूम्रवर्ण म्हणून प्रगट होणार आहे आणि धूम्रवर्ण म्हणून प्रगट झाला की या जगामध्ये जे अमंगल आहे त्या सगळ्याचा नाश करून साधू संतांना अभय देऊन पुन्हा एकदा चांगल्या सद्धर्माची सुप्रतिष्ठापना करणार आहे. ही जशी परंपरा ऋग्वेदापासून पुराणापर्यंत आपल्याकडे आहे, तसा गजाननाचा गौरव
आपल्या संतांनी उदंड केलेलं आहे. अगदी उत्तर भारतामधल्या तुलसीदासांनी गायी गणपती जगबंधन, त्याला ब्रह्मांड वंदन करतात अशा त्या गणपतीची स्तुती मी गातो या भावानं अतिशय सुंदर भजन तुलसीदासांनी लिहिलेले आहे. शंकर भवानी सुनंदन, शंकर आणि भवानी म्हणजे पार्वती यांचा जो सुपुत्र आहे त्याला मी वंदन करतो, गायी गणपती. महाराष्ट्रातल्या संतांनी तर उदंड कौतुक केलेलं आहे. माऊलीनी तर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की ज्ञानेश्वरीचा प्रारंभच मोठा विलक्षण केलाय. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तू सगळ्याचा आद्य आहेस. वेद तुझं प्रतिपादन करतात. तू स्वसंवेद्य आणि आत्मरूप आहेस. तू ओंकार रूप आहेस. अशा ओंकार रूपाला नमन असो, अशा अर्थाची पहिलीच ओवी ज्ञानेश्वरी मधली ज्ञानदेव माऊलींनी लिहिली. तो ओंकार कोण याचा लगेच उलगडा ज्ञानदेव माऊली करते आणि म्हणते, देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. अवधारी जोजी म्हणजे अत्यंत लक्ष देऊन ऐका. आता मी ज्ञानेश्वरीचं निरूपण मांडलेलं आहे. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. काय अप्रतिम माऊली. म्हणून तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज. अकार उकार मकार आणि वर चंद्राकार म्हणजे अर्धी मात्रा, अशा 3.5 मात्रांचा ओंकार हा वर्ण म्हणजे मोठा अद्भुतच आहे. असा वर्ण जगातल्या कोणत्याही प्रस्थापित किंवा बोलीभाषेमध्ये नाही. प्रत्येक वर्णाला, प्रत्येक अक्षराला एक तरी मात्रा असते किंवा 2 तरी मात्रा असतात. त्याला लघुगुरु म्हणतात. अ म्हणजे लघु झाली, एकच मात्रा. आ म्हटलं की त्याला 2 मात्रा आल्या. पण याच्या पलीकडे कुठल्याही अक्षराला जास्ती मात्रा नसतात. ओंकार एकच असं अक्षर आहे. नवे नवे संपूर्ण या ब्रह्मांडाचं आदिबीज आहे. त्याला 3.5 मात्रा आहेत. अकार, उकार, मकार आणि चंद्राकार अशा 3.5 मात्रांचं, त्यालाच औटपीठ असं आपल्याकडे तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. आणि या ओंकारावर जगातल्या अनंत वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये प्रयोग झालेले आहेत की या ओंकाराच्या नादानं ध्वनी कसे प्रगट होतात आणि त्याचं सामर्थ्य काय आहे. आणि त्याच्यावर आजही प्रयोग चाललेले आहेत. अनेकांनी मान्य केलेले आहे हा वर्ण केवळ अद्भुत आहे. संत नामदेवानी म्हटलेलं आहे, लंबोदरा तुझा शोभे शुंडा दंड, आणि करीतसे भंग दुश्चिन्हांचा. सगळी विघ्न, सगळी संकट निवारण करण्याचं सामर्थ्य गजानना तुझ्यामध्ये आहे. ज्या वेळेला भागवताच्या 11 स्कंधावर म्हणजे 11व्या स्कंधावर संत एकनाथाने, अनाथांचे नाथच ते, त्यांनी ज्या वेळेला भागवताची टीका लिहिली, जी एकनाथी भागवत म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच्या प्रारंभीच त्यांनी गजाननाला वंदन करताना म्हटलेलं आहे, ओम नमन श्री एकदंता. काय म्हणतात बघा, ओम नमन श्री एकदंता, एकपणे तुची आता. म्हणजे तू एकात्मच आहेस. एकी दाविता अनेकता, एकात्मता न मोडे. कसं अद्भुत आहे. तूच अनंत रूपाने नटलेले आहेस. तूच एक आहेस, म्हणजे एकमेव आहेस. सद्वस्तू म्हणजे परमात्मा परब्रह्म आहेस. पण तूच अनंत ब्रह्मांडाचं रूप धारण केलेलं आहेस आणि तरी सुद्धा तुझी एकात्मता मोडत नाही. म्हणजे काय, आपण कदाचित गोंधळातच पडू. असं कसं शक्य आहे. त्याचं अगदी एक साधं उदाहरण अद्वैतामध्ये असं देतात की सोन्याची लगड आहे, त्याचे अलंकार कितीतरी होऊ शकतात, नखशिखांत दागिने होऊ शकतात,
गळ्यातला अलंकार होऊ शकतो, माथ्यावर घालायचा अलंकार होऊ शकतो, कानात घालायचं होऊ शकतो, नाकात घालायचं होऊ शकतो, अंगठी होऊ शकते, कमरपट्टा होऊ शकतो, बाजूबंद होऊ शकतात, नूपुरापर्यंत अनेक दागिने होऊ शकतात. पण त्या सगळ्याला शेवटी नाव एकच असतं की नाही, सोनं. बस तसं एक परमात्मा अनंत रूपाने तोच नटलेला आहे. म्हणून तर ज्ञानदेव माऊलींनी म्हटले, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी हा त्यासी, बाप रखुमा देवी वरू खूण बाणली कैसी. आहा, तसा हा अनंत रूपाने प्रगट झालेला आहे. तुकोबांनी गजाननावर काही सुंदर अभंग लिहिलेत बर का. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हा अभंग तर अत्यंत लोकप्रिय आहे आणि गायलाही गेलेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांना ज्ञातही आहे. त्याच्यामध्ये आकार हा ब्रह्मदेव, उकार हा विष्णू आणि मकार महेशू जाणी येला असं त्यांनी म्हटले. हे तिन्ही देव जेथून उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. म्हणजे त्याच्यापासूनच हे सगळे निर्माण झालेत असं संत तुकाराम निसंदिग्धपणे सांगतात. पुढे आपण समर्थ रामदासांच्याकडे आलो तर रामदासांनी तर गजाननावर इतकं लिहिलेलं आहे म्हणून सांगू, अन्य कोणत्याही संतांनी लिहिलं नाही इतकं गणपतीवर समर्थ रामदासांनी लिहिलेलं आहे. नृत्य करणारा गजानन कसा, गायन करणारा गजानन कसा, वादन करणारा गणेश कसा, गणपती कसा. म्हणजे ही गजाननाची रूप घरोघरी मांडली जातात बरं का. नृत्य करणारा गणेश, वाद्य वाजवणारा गणेश, ही सगळी रूप खरोखर मांडली जातात. इतका तो सगळ्या विद्या कलांचा अधिष्ठाता आहे. समर्थानी एके ठिकाणी म्हटलेलं आहे, ऐसा सर्वांगे सुंदर. सर्वांग सुंदर आहे गणपती. ऐसा सर्वांगे सुंदर सकळ विद्यांचा आगरू. सगळ्या विद्या कला त्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत. त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे. काय गोड लिहून ठेवले समर्थानी. पण समर्थांचं मोठं कर्तृत्व म्हणजे समर्थानी लिहिलेली गजाननाची आरती. ही गणपतीची आरती महाराष्ट्रातच काय पण भारतात जिथे जिथे नव्हे, या जगामध्ये जिथे मराठी मनुष्य आहे तिथे सगळीकडे गायली जाते. सगळीकडे सादर म्हटली जाते देवापुढे, गजाननाच्या मूर्तीपुढे. आरती याचा अर्थच हो असं आहे, आर्त भावानं, करुणेनं, आर्त स्वरानं देवाला, आपल्या इष्ट देवतेला म्हणजे गजाननाला साद घालणं म्हणजे आरती आहे. आणि ती इतकी सुंदर लिहिली आहे समर्थाने. त्याच्यामध्ये दोन रूप मांडलेली आहेत. खरं तर एक रूप आहे ते सगुण रूप आहे आणि दुसरे जे रूप आहे ते निर्गुण रूप आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. नुरवीनंतर स्वल्पविराम द्यायचं बरं का. नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. आणि तो कसा आहे तर त्याचं रत्न खचित फरा. फरा म्हणजे पार्वतीनं मोठ्या कौतुकानं त्याच्या डोक्यावर जो मुकुट घातलेला आहे त्याला फरा. फरा म्हणजे पदक बर का. एक सुंदर पदक लावतात त्याला. त्या पदकाला मराठी म्हणजे प्रचलित भाषेमध्ये फरा असं म्हटलं जातं. तर त्या गजाननाचं पहिल्या कडव्यामध्ये सगुण रूप मांडलेलं आहे समर्थाने. आणि दुसऱ्या कडव्यामध्ये लंबोदर पीतांबर, याच्यामध्ये समर्थानी ह्या गजाननाचं निर्गुण रूप मांडलेलं आहे. मला अनेक जण प्रश्न विचारतात की गजाननाची निर्गुण उपासना करावी किंवा नाही. ती लाभते न लाभते, कठोर असते, अवघड असते, तर आम्ही काय करावं बरं. गजानन जर आपण पाहिलात तर बहुतेक सगळा डाव्या सोंडेचा असतो. त्याला सगुण गणेश म्हणतात. आणि ज्याची सोंड उजवीकडे असते त्याला निर्गुण गणेश म्हणतात. ओम गंग गणपतये नमः अथर्वशीर्षामध्ये म्हटलेलं आहे ना. तर ग
आपण बघा काढला तर तो उजवीकडेच जातो, डावीकडे नाही जात ग कधी. उजवीकडेच जातो. म्हणजे गजाननाची सोंड वास्तवता उजवीकडे असली पाहिजे. पण त्याची दोन रूपं केली, सगुण आणि निर्गुण. आता निर्गुण उपासना अवघड का, असं ज्या वेळेला माणसं विचारतात त्याचं अगदी साधं उत्तर आहे खरं तर. ज्याला गुण नाही, ज्याला रूपच नाही, ज्याला आकार नाही, थोडक्यात माझ्या समोर काही प्रतीकच नाहीये पूजा करायला, ध्यान करायला, तर मी कसं करणार? निर्गुणाची उपासना केवळ जे अलौकिक ज्ञानवंत महापुरुष असतात त्यांना शक्य असते, लक्षात ठेवा. सामान्य माणसाला देवतेचं, इष्टदेवतेचं सगुण रूपच आवडतं. आज घरोघरी सगळीकडे गणेशाच्या प्रतिमा सादर स्थापन झालेल्या आहेत, सुप्रतिष्ठित झालेल्या आहेत, अलंकार आहेत, फुलं वाहिलेली आहेत, धूपदीप आहे, नैवेद्य आहे. जितके उपचार, षोडश उपचार करून सगळी पूजा संपन्न करता येईल तितकं माणसाला आनंद येतं, त्याचं मन आनंदाने भरूनच जातं आणि म्हणून सगुण पूजन त्याला आवडतं. निर्गुणोपासना अवघड आहे याचा अर्थ असा की तुमच्या पुढे काही प्रतीकच नाही, काही आकार नाही, काही मूर्ती नाही, तुम्ही उपासना कशी करणार? म्हणून निर्गुणोपासना अवघड असं आपल्याकडे खरं तर म्हटलं जातं. मग आता हा गणेश जर असा अलौकिक आहे तर हा गणेश आला कुठून? लहान मुलांना तर ते गणेशाचं तुंदील तनुरूप फार आवडतं, अतिशय आवडतं. आपल्याकडे पुराणांतरी काही कथा आल्यात आणि त्याच्यामध्ये गणेशाचं हे सुंदर रूप उलगडून दाखवलेलं आहे. कथा अशी आहे की पार्वतीनं आपल्या अंगावर जी सुगंधी उटणी लावलेली होती ती सुगंधी उटणी काढली आणि त्याची छोटी एक गणेशाची प्रतिमा तयार केली, जणू त्याचं पूजन करण्यासाठी. आता काही कथांमध्ये कोणी विकृतपणा आणला कोणासो आणि पार्वतीनं मळ काढला आपल्या अंगावरचा, पण त्यालाही एक अर्थ आहे बरं का, ते सांगतो. इथे तिनं सुगंधी उटणी काढली आणि त्याला छानपैकी आकार दिला आणि मग त्यालाच आपला द्वारपाल करून टाकला. ज्या वेळेला शिवशंकर भेटायला आले पार्वतीला, त्यावेळेला गणपती आज सोडेना, त्यावेळेला शिवशंकरांनी त्याचं मस्तक छेदलं असा उल्लेख आहे. आणि मग गजाचं शिर नंतर शंकरांनी त्याच्या मस्तकावर बसवलं. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचं वैशिष्ट्य असं आहे की अनेक गोष्टी ह्या रूपकात्मक सांगितल्या जातात, प्रतीक मांडून सांगितल्या जातात. आपल्या धर्मामध्ये जितकी प्रतीक आणि जितकी रूपक आहेत जगातल्या अन्य कोणत्याही धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीत, इतकी सुंदर रूपक आहेत. अर्थ काय आहे याचा? पार्वतीनं अंगावरचा मळ काढला याचा अर्थ असा की मळ म्हणजे प्रकृती. प्रकृतीचे त्रिगुण असतात, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तेव्हा या प्रकृतीच्या पल्याड गेल्याशिवाय गजाननाचं दर्शनच होत नाही. अगदी साधा अर्थ आहे त्याच्यामध्ये. आणि शिर कापून गजाननाचं शिर बसवलं म्हणजे काय? अगदी उघड आहे, आपल्याला तर ज्ञातच आहे की ज्या वेळेला गणेश चतुर्थी असते भाद्रपदामधली, त्यावेळेला अगदी उशिरात उशिरा आलं तरी त्यावेळेला सामान्यतः हस्त नक्षत्र असतं. तेव्हा हस्त नक्षत्र, हास्तिन म्हणजे हत्ती, आपल्याला माहिती आहे, म्हणूनच त्याला हस्त नक्षत्र असं म्हटलं जातं. तेव्हा आपल्याकडे जसा पाऊस हस्त नक्षत्रामध्ये प्रचंड पडतो तसा अन्य केव्हाही पडत नाही. म्हणजे सगळ्यात सामर्थ्य पाऊस केव्हा दाखवतो? हस्त नक्षत्रामध्ये दाखवतो. तसा जो लोकांचा अधिपती राजा आहे त्याचं सगळ्यात मोठं बळ म्हणजे हत्ती आहे. तेव्हा ते गजाचं शिर, मस्तक त्याच्यावर बसवलं, याचा अर्थ त्याला सगळ्यांचा अधिपती केला. ते सामर्थ्य शिवानी त्या गजाननाला प्राप्त करून दिलं असा अर्थ आहे सुंदरपैकी. आता काही मंडळी आणखीनही पुढे जाऊन त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारत असतात की परशुरामांचं केव्हा युद्ध झालं,
दंताचं खंडन केव्हा झालं, खरंच या कथा आलेल्या आहेत, आणि पण ते खंडन एका वेगळ्या प्रकाराने झालेलं आहे. म्हणजे अर्धा दात तोडला तो कसा, आपण त्याचा थोडक्यामध्ये अर्थ बघू पुढे. पण या गणेशाचं संपूर्ण रूप जे उलगडून दाखवलेलं आहे ना, ते आपल्याला माहिती आहे की अथर्व शीर्षामध्ये उलगडून दाखवलेलं आहे. अथर्व शीर्ष हे घरोघरी म्हटलं जात, आणि मला वाटते रामरक्षा आणि अथर्व शीर्षी अशी दोन्ही स्तोत्र आहेत की जी जगामध्ये जास्तीत जास्त म्हटली जात असतील, आळवली जात असतील, इतकी ती अद्भुत आहेत खरोखर. अथर्व शीर्षामध्ये गणपतीचं सगळं रूप एकत्र केलेलं आहे. किंबहुना भारतीय तत्वज्ञानाचं सगळं सारच त्याच्यामध्ये उतरलेलं आहे म्हणा ना, इतकं ते सुंदर आहे. त्यातही सगळ्यांना ज्ञात नसेल, पण जे अथर्व शीर्ष आपण म्हणतो त्याचे 13 खंड आहेत. म्हणजे सगळं अथर्व शीर्ष जे म्हणतो त्याचे 13 खंड आहेत. पहिला खंड अधिदैवताच आहे. पुढे ऋतं वच्मी सत्यं वच्मी म्हणतो तो प्रतिज्ञात्मक खंड आहे, आणि तिथपासून अगदी शेवटी फलश्रुतीचा 13वा खंड. असे क्रमाने ते मांडलेले आहेत आपल्याकडे. पण त्यातही विशेष करून पहिला अधिदैवत, चौथा जो आहे तो आध्यात्मिक, आणि 8वा आहे तो गणेश गायत्रीचा. हे 3 विशेष करून प्रधान आहेत असं आपण ध्यानामध्ये घ्यायला पाहिजे. अथर्व शीर्ष याचा अर्थही मोठा गोड आहे. थर्व म्हणजे चंचलता, मन स्थिर न राहणं. वानर जसं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर अखंड उड्या मारत असतं, सारखं चंचल असतं, तसं माणसाचं मनही आहे. त्या मनालाही तीच उपमा देतात. तेव्हा ही चंचलता, थर्व म्हणजे चंचलता, आणि ती प्राधान्यानं आपला विवेक मस्तकाचा स्थिर नसेल, विचार स्थिर नसेल, तर जास्तीत जास्त मनाची चंचलता निर्माण होते. अथर्व म्हणजे अचंचलता, म्हणजे स्थिरता. आपल्या विचाराची, आपल्या विवेकाची, आपल्या अभ्यासाची, आपल्या उपासनेची, साधनेची दृढता होणं, चंचलता पूर्णतः मोडून जाणं, आणि गजाननाची आपल्याला अनुभूती, प्रत्यक्ष अनुभूती येणं म्हणजे अथर्व शीर्ष. म्हणून त्याला त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी म्हटलेलं आहे. तत्वमसी हे उपनिषदांच्या 4 महावाक्यापैकी आहे. तत्त्वम असी. तेव्हा तत्वमसी, तू साक्षात ते अंतिम तत्वच आहेस. हे गजानना, अंतिम तत्व म्हणजे परमात्मा, परमेश्वर, ओंकार रूप तो तूच आहेस. तूच करता, तूच धरता, आणि तूच हरतायस. त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी. म्हणजे तिन्ही रूप ही श्री गजाननाचीच आहे. तोच करता, तोच धरता, आणि तोच हरता. याचा अर्थ उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हीचा अधिपती जर कोण असेल, ज्याच्यावर कुणाची सत्ता चालत असेल, तर ती केवळ गजाननाची चालते. म्हणून त्याचं असं वर्णन केले. आणि 4थ्या खंडामध्ये तर त्वम वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. मला वाटते हा जो आध्यात्मिक खंड आहे ना, तेवढा उलगडला तरी गणपती कळला. इतका हा तो सुंदर आहे. वांग म्हणजे वाणी, त्या परावाणीचं प्रगटीकरण हे श्री गजानना तू आहेस. तू चिन्मय स्वरूप आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्मानंद आहेस. सत चित आनंद ही सगळी तुझीच रूप आहेत. आणि तू कसा आहेस तर ज्ञान आणि विज्ञान याचा समन्वय असलेला तू गणेश आहे. हे फार महत्वाचं आहे. आमच्या तरुणांनी, आमच्या विद्यार्थ्यांनी विशेष करून हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज विज्ञानाची इतकी प्रचंड लाट आलेली आहे, आणि या विज्ञानाच्या लाटेमध्ये काही वेळेला काय होतं की ज्ञानाचं अधिष्ठान हरवून जातं. जीवनमूल्य, सद्गुण, नीती, सदाचार,
सद्धर्म याची वाट मळून जाते. हळूहळू माणसं विसरायला लागतात आणि मग त्यांच्या मनामध्ये केवळ विज्ञान, विज्ञानाची तात्पुरती साधनं, ज्याच्यापासून खोटी सुख प्राप्त व्हायला लागतील पण जी अंततः विघातक आहेत, अशाकडे मनुष्य वळायला लागतं. ते होऊ नये म्हणून गणक ऋषी तुम्हा आम्हाला सांगतात की हा गजानन ज्ञानरूपही आहे आणि विज्ञान स्वरूपही आहे. सगळ्या सृष्टीचं ज्ञान होणं हे विज्ञानाचं ज्ञान आणि मी कोण आहे आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं हे ज्ञान किंवा आत्मज्ञान आहे. आपल्याकडे भारतामध्ये परंपरेने ज्ञानाची दोन्ही रूप मान्य झालेली आहेत आणि त्यांच्या समन्वयावर किंबहुना ज्ञानाच्या अधिष्ठानावर विज्ञानाची इमारत उभी करून भारताने नित्य सदैव प्रगती केलेली आहे. असं गजाननाचं हे रूप मोठं सुंदर आहे. पुढे गणेश गायत्री आलेली आहे, ती फार महत्वाची, अत्यंत महत्वाची. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. अर्थ काय झाला? एकदंताय विद्महे, विद्महे म्हणजे जाणतो, जाणतो म्हणजे अनुभूती घेतो, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतो. कोणाचा? एकदंताय. एकदंत म्हणजे अनंत ब्रह्मांडावर ज्याची सत्ता चालते तो. वक्रतुंडाय धीमहि, वक्रतुंड गणेशाचा आम्ही ध्यान करतो. तो वक्रतुंड म्हणजे वक्रांना, दुष्टांना शास्त करणारा, दंड करणारा आहे. असा तो वक्रतुंड ताडण करणारा आहे. म्हणून त्या वक्रतुंडाचं आम्ही नित्य ध्यान करतो. सगळ्या ब्रह्मांडावर त्याची सत्ता आहे. तन्नो दंती प्रचोदयात, त्याची प्रेरणा, त्या एकदंत श्री गजाननाची प्रेरणा आमच्या बुद्धीला निरंतर मिळत राहो अशी प्रार्थना केलेली आहे. ती किती सुंदर आहे की अगदी लहान मुलांना सुद्धा घरी पहिल्यांदा गणपती अथर्व शीर्ष शिकवलं जातं, रामरक्षा शिकवली जाते. त्यातला भावार्थ आहे की अरे तुझ्या मनाची, तुझ्या बुद्धीची, तुझ्या चित्ताची, तुझ्या अहंकाराची उत्कृष्ट जडणघडण व्हायला पाहिजे. आणि ती कशाने होणार? ती विज्ञानाच्या साधनांनी होत नाही, या आपल्या परंपरेमधल्या स्तोत्रांनी होते. नित्य काहीतरी पाठांतराने होते, संत वाङ्मयाने होते, गीतेनं होते, उपनिषदानी होते. ही ज्ञानाची भांडार आज जग ढुंडाळते. आपण कधी त्याचं विस्मरण होऊ देता कामा नये. म्हणून याविषयी आपण अत्यंत जागरूक राहायला पाहिजे. आता काही वेळेला आधुनिक कालखंडामध्ये माणसं प्रश्न विचार, आता मगाशी ज्याचा उल्लेख झाला की परशुराम आणि गजानन, परशुराम भेटीला आले आणि शंकराची भेट घ्यायची होती पण गजाननाने अडवलं त्याला. तर त्यांच्यामध्ये द्वंद्व झालं आणि परशुचा घाव गजाननाच्या एका दातावर बसला आणि तो तुटला. आज आपण जो गणपती बघतो तो असाच आहे, एक दंत पूर्ण आहे आणि एक अर्धा आहे. गणपतीचं सगळं रूपक मांडलेलं आहे असं लक्षात घ्या. मी म्हंटल ना मगाशी, प्रतिकात्मक आहे आपला धर्म. तर मुलांनी तर समजावून घेण्यासारखं आहे. गणपती कसा आहे? ओंकार रूप आहे. आता त्याचा सगळा जो प्रचंड देह आहे, हा देह म्हणजे हे सगळं ब्रह्मांड. विराट पुरुष आहे. इतका तुंदिल तनु देह म्हणजे त्याचं ब्रह्मांड आहे. तो वेद स्वरूप आहे, तो श्रुती स्वरूप आहे. आता त्याची जी गंडस्थळ आहेत ना, त्याच्यावर जे दोन उंचवटे आहेत, एक द्वैताचा आहे आणि दुसरा अद्वैताचा आहे. त्या दोन्हीचा जणू काही समन्वय त्यांनी केलेला आहे. किंबहुना गंडस्थळ हे मांगल्याचं, अद्वैताचं प्रतीक आहे. पुढे त्याचे डोळे अत्यंत बारीक असतात. गजाननाचे डोळे अत्यंत बारीक का बरं? त्याच्या दृष्टीतून जगातलं काहीही सुटत नाही. कसं सुटत नाही? कारण ते डोळे सामान्य नाही आहेत, ते आत्मज्ञानाचे नेत्र, चक्षु, डोळे आहेत. आणि त्यामुळे ज्याला आत्मज्ञान झालं
त्याला सगळ्याच ज्ञान झालं. त्याचे कान सुपासारखे आहेत. सूप जसं पाखडून घेतं ना, त्याच्यात पाखडलं की फोलपट बाजूला जातात सगळे आणि मग दाणा शुद्ध स्वरूप मागे राहतो. तसा श्री गजानन सार आणि असार आपल्या पुढे ठेवणार आहे, मांडणार आहे. तुम्हा आम्हाला शिकवणार आहे की असार जगतामध्ये सार रूप काय घ्यावं. या विश्वा माझी काय आहे, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ आणि संत स्वीकारिती म्हणून ज्ञानदेव माऊलींनी म्हटलेलं आहे. तर ते सार आहे शेवटी. चैतन्य आत्मा हेच एकमेव शेवटी निखळ सत्य उरतं. याची जाणीव गजानन तुम्हा आम्हाला करून देतो. आता सोंड म्हणजे काय आहे? सोंड म्हणजे विवेक आहे. कुठलीही गोष्ट वास घेऊन स्वीकारायची असते, चांगली वाईट, आणि त्यामुळे त्याचा विवेक सोंडेच्या रूपानं तो तुम्हा आम्हाला शिकवतो. 4 हात आहेत गजाननाला, आपल्याला 2 असतात. असा जो अवतार होतो त्याला 4 हात असतात. जणू 4 वेदांची ती प्रतीक आहेत, 4 पुरुषार्थांची, धर्म अर्थ काम मोक्षाची प्रतीक आहेत. ज्ञानदेव माऊलींनी तर 6 हाताचा गणपती सांगितलेला आहे. 6 हात याचा अर्थ 6 दर्शन. महर्षी गौतमांचं न्याय दर्शन, महर्षी कणादांचं वैशेषिक दर्शन, महर्षी कपिलांचं सांख्य दर्शन, महर्षी पतंजलींचं योग दर्शन, महर्षी जैमिनींचं पूर्व मीमांसा दर्शन आणि महर्षी व्यासांचं उत्तर मीमांसा दर्शन. अशी 6 दर्शन आहेत. माऊली म्हणते ही 6 दर्शन म्हणजे त्या गजाननाचे 6 सुंदर हात आहेत. त्याही पुढे जाऊन सांगितलं की त्याच्या हातामध्ये जो मोदक आहे, तो मोदक म्हणजे आपल्या जीवनामधला जणू ब्रह्मानंद आहे. त्याचा एक दात भंगलेला आहे, आपण उल्लेख केला. जे नास्तिक आहेत, जे अधार्मिक आहेत, जे दुष्ट आहेत, जे पाखंडी आहेत, त्याचं खंडन करणारा तो दात प्रतिकात्मक आहे. त्यांचं खंडन केलेले अर्धा दात दाखवून त्याही पुढे जाऊन त्याचं उदर सगळ्यात मोठं गजाननाचं, तुंदिल तनू तर आहेच आहे तो, पण त्याचं उदर मोठं विशाल आहे. उदर विशाल याचा अर्थ सर्व विद्या कलांचा जन्म त्याच्यामधून आहे. त्याचा इतका सुंदर आशय त्याच्यामध्ये दडलेला आहे. पुढे उदर त्याचं जसं विशाल आहे तसं नूपुर हे नृत्य, गायन, वादन हेही प्रगट करणार आहे. म्हणजे सगळा गजानन हा सुंदर प्रतिकात्मक आहे. आणि त्या प्रतीकामध्ये आपला हिंदू धर्म संस्कृती, त्या संस्कृतीची सगळी बलस्थान प्रगट होत आहेत. हे किती कौतुकाचं आहे पहा. तो प्रतिकात्मक रूपाने समजावून घेतला की आपल्याही आनंदाला पारावर उरत नाही अशी अवस्था आहे. या गजाननानं महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक रूपानं आपलं स्थान निर्माण केले. ते किती उत्कट, उदंड आणि सुंदर आहे, वेगळं सांगायची आवश्यकताच नाहीये. त्यातलं आद्य स्थान म्हणजे ज्याला प्रत्यक्ष स्वानंद भुवन असं म्हटलं जातं, ते मोरगावचं स्थान आहे. मयुरेश्वराचं आद्य स्थान म्हटलं जातं. आणि प्रत्येक स्थानाचं काही ना काहीतरी महात्म्य आहे. तिथेच या श्री गजाननानं मोरगावला सिंदुरासुराचा वध केलेला आहे. दुसरं स्थान आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पालीचा आहे, तो बल्लाळेश्वर आहे. हा बल्लाळेश्वर म्हणजे बल्लाळ नावाचा त्याचा भक्त होता, निस्सिम भक्त. वय कमी पण हृदयामध्ये, बुद्धीमध्ये अतूट श्रद्धा होती. त्याचं रक्षण तर गजाननाने केलंच, पण त्याच्यासाठी अवतार झाला, बल्लाळासाठी, म्हणून त्याला नाव पडलं बल्लाळेश्वर. तिसरा महडचा वरद विनायक आहे. त्याला वरद विनायक म्हणायचं कारण असं की तिथे गृत्समद ऋषींनी प्रदीर्घ तपश्चर्या केलेली, आणि ते महर्षी पदाला पोचले तेव्हा त्यांची तपश्चर्या सुफल जी झाली ती गजाननाच्या वरानी तो वरद झाला त्या ऋषींना, आणि म्हणून ते नाव पडलं महडच्या गणपतीचं वरद विनायक. त्याही पुढे जाऊन थेऊरचा चिंतामणी आहे.
त्याला दोन परंपरा आहेत असं लक्षात घ्यायला पाहिजे. एक तर गण नावाच्या राक्षसाचा तिथे वध केलाय श्री गजानना, आणि या सगळ्या अष्टविनायकामध्ये थेऊरचा गणपती जास्तीत जास्त सुगड आणि फार सुंदर आहे दिसायला. जणू बाल गणपती प्रगट व्हावा तसा तो दिसायला. तिथेच त्यांनी कपिलांना, महर्षी कपिलांना एक अद्भुत रत्न, एक मणी दिलेला आहे. तो चिंतामणी म्हणून थेऊरच्या गणपतीचं नाव पडलेलं आहे चिंतामणी. लेण्याद्रीचा गणपती एकच डोंगरावर असलेला, त्याला गिरिजात्मज म्हणतात. पार्वतीचे एक नाव आहे गिरिजा, आणि आत्मज म्हणजे पुत्र. गणेश आपल्याला पुत्ररूपाने प्राप्त व्हावा म्हणून तिनं केलेली तपश्चर्या, म्हणून त्या गजाननाचं नाव गिरिजात्मज असं पडलेलं आहे. पुढे ओझरचा विघ्नेश्वर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की जिथे विघ्नासुराचा वध प्रत्यक्ष या श्री गणेशाने केला. रांजणगावचा महागणपती आहे की या महागणपतीची एक परंपरा अशी सांगते की या महागणपतीचं कौतुक असं आहे की त्रिपुरासुराचा वध करायच्या अगोदर प्रत्यक्ष शंकराने या महागणपतीचं पूजन केलेलं होतं. आणि शेवटचा म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक, जो प्रत्यक्ष सिद्धी प्रदान करणारा असा अलौकिक आहे आणि सर्व विद्या कला यांचा दाता आहे. तो सिद्धटेकचा सिद्धिविनायक असा गणपती. यातले पहिले 7 गणपती हे डाव्या सोंडेचे आहेत बर का. आणि एकच जो सिद्धिविनायक ज्ञाता, ज्ञानस्वरूप, सगळेच ज्ञानस्वरूप आहेत, पण उजव्या सोंडेतला त्यातला एकच गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक आहे. असं या गजाननाने तुम्हा आम्हाला सगळीकडून व्यापून टाकल्याची की गणेशाशिवाय आपल्या जीवनाला काय, प्रत्येक क्षणाला, आपल्या दिनक्रमाला काही अर्थच नाहीये. इतका तो गणेश आपल्या हृदयांतरी, आपल्या बुद्धीमध्ये सामावलेला आहे. म्हणून तरी या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला मराठी मनुष्य वेडावून गेला. आपल्याला ज्ञात आहे का की घडलं असं की पुण्यामध्ये केसरी वाड्यामध्ये लोकमान्य टिळकांना भेटायला विद्वानांची रांग लागत असे. प्रत्येकी त्यांच्या बैठकीवर पुण्यामधले विद्वज्जन बसलेले असत आणि अनेक गोष्टींची चर्चा होत असे. एकदा भिंगारकर शास्त्री त्यांना भेटायला आलेले होते आणि भिंगारकरांनी संत वाङ्मयावर मोठं संशोधन केलेलं. ज्ञानदेव माऊली त्यांच्या हृदयातच होती म्हणाना. आणि दुसरे मोर शास्त्री आलेले होते आणि मग गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता स्वराज्याचा विषय निघाला. टिळक म्हणाले, काय करावं बरं, कोणत्या देवतेची उपासना करावी की ज्यामुळे या राष्ट्राला काही बळ मिळू शकेल. त्यावेळेला मोर शास्त्री त्यांना म्हणाले की लोकमान्य, आपण एक काम करा, माझे जे सद्गुरू, त्यांचं नाव कवीश्वर शास्त्री नृसिंह वाडीकर, यांनी गजाननाची दीर्घ तपश्चर्या केली आणि त्यांना वाणीची सिद्धी प्राप्त झाली. स वाग्मी भवती फलश्रुतीत सांगितलेलं आहे ना, त्याला वाणीचं सामर्थ्य प्राप्त होतं. खरंच आहे ते एका दृष्टीने. आणि मोर शास्त्री म्हणाले की 18 पुराण त्यांना मुखोद्गत झालेली होती. इतकी कृपा गजाननाची त्यांना लाभलेली होती. तेव्हा आपण गजाननाची उपासना सुरू करा. लोकमान्य टिळकांच्या पुढे संपूर्ण राष्ट्राचा स्वराज्याचा विषय होता. ते हसले आणि ते म्हणाले, मी व्यक्तिगत उपासना करून ती तर चालूच आहे, पण मला अशी उपासना गणेशाची हवी की जी अख्ख्या राष्ट्राने करावी, संपूर्ण राष्ट्राने करावी. आणि या राष्ट्राने अशी उपासना करताना अर्थातच स्वराज्य आपल्या या देशाला, राष्ट्राला लवकरात लवकर प्राप्त व्हावं. अशा काही बैठकी झाल्या, चर्चा झाली आणि मग लोकमान्यांच्या मनामध्ये आला
तो गणेशोत्सवाचा विषय. अगोदर लोकमान्यांच्या अगोदरच 1 वर्ष मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की श्रीमान भाऊसाहेब रंगारींनी गणेशोत्सवाला प्रारंभ केलेलाच होता, पण त्याला अत्यंत व्यापक, विशाल, भव्य, दिव्य रूप द्यायची कामगिरी ही लोकमान्य टिळकांनी केली. पुण्यामध्ये ज्या वेळेला पहिला गणेशोत्सव संपन्न झाला त्यावेळेला 18 पगड जाती, 12 बलुते एकत्र आलेली होती आणि अशा थाटामाटात तो साजरा झाला. प्रवचनं झाली, कीर्तनं झाली, लोककला सादर झाल्या. खेड्यापाड्यातून आलेल्या माणसांनी आपल्या अंगात किती वेगवेगळ्या विद्या कला आहेत त्याचं प्रदर्शन घडवलं. जणू माणसांचा महासागर उसळलेला होता आणि टिळक संतुष्ट होऊन गेले आणि ते म्हणाले, बस यासाठीच हा गणेशोत्सव साजरा करायचा आहे. या भारतवर्षातला सगळा मनुष्य एकत्र यायला पाहिजे आणि भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, स्वराज्य मिळायला पाहिजे. हा गणेशोत्सव आता किती लोकप्रिय झालेला आहे. म्हणजे टिळकांची केवढी दूरदृष्टी असेल, केवढं दूरवरचं चिंतन त्यांनी केलं असेल हे आज आपण पाहतो. हा उत्सव केवळ महाराष्ट्रामध्ये नाही राहिलेला, आता हा भारतामध्ये गेलेला आहे. आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी परदेशामध्ये गेलो तिथे गणेशोत्सव इतका थाटामाटात साजरा करतात, सांगू आपल्याला. ढोल वाद्य अखंड वाजत असतात, सनई शिंग तुतार्या वाजत असतात, भगवे ध्वज आकाशामध्ये डोलत असतात, अब्दागिरी घेऊन माणसं नाचत असतात. आणि जसं आपण पुण्यामध्ये रूप पाहतो की गणपतीची मोठी मूर्त आणून सादर प्रतिष्ठापना केली जाते, तशी करून त्याची आरती, प्रसाद, त्याची पूजा या सगळ्याची यथासांग व्यवस्था आपली मराठी माणसं करतात. आज जगामध्ये गणपतीच्या रूपाबद्दल हे खरोखर औत्सुक्य दाटलेलं आहे. अत्यंत प्राचीन कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंत आपण जर पाहिलं तर गजाननाची अशी परंपरा ही पराकोटीची समृद्धच होत गेलेली आहे. स्वयंभू गजानन काही ठिकाणी प्रगट झालेला आहे, काही तो ईश्वर निर्मित आहे, काही ठिकाणी ऋषींनी त्याची स्थापना केलेली आहे आणि काही ठिकाणी ज्यांची उपासना सफल झालेली होती त्या लोकोत्तर महापुरुषांनी त्याची स्थापना केली आहे. अशी सगळी रूपं आपल्याला भारतामध्ये श्री गजाननाची स्थानं म्हणून नित्य दिसतातच. प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्यांदा हेच शिकवलं जातं की गणेश विद्येची देवता आहे, सरस्वती शारदा विद्येची देवता आहे. म्हणून आपल्याकडे गणेश लक्ष्मी सरस्वतीला घेऊन उभे. अशी गंमत आहे, आपल्याकडे ज्या वेळेला गणेशाचं चित्र येतं त्याच रिद्धिसिद्धी आहेत. एका दृष्टीनं रिद्धिसिद्धीना बरोबर घेणारा गजानन म्हणजे लक्ष्मी सरस्वतीला बरोबर घेतलेला. एकीकडे प्रचंड ऐश्वर्य, वैभव, धनसंपत्ती आहे जी लोककल्याणासाठी आहे आणि दुसरीकडे सगळ्या विद्या कला आहेत की ज्याच्यामुळे मनुष्य घडतो आणि मानवाचं अंतरंग हे पराकोटीचं समृद्ध होऊन जातं. म्हणून लक्ष्मी सरस्वतीना घेतलेला गजानन अनेक चित्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लक्ष्मी गणेशाची मंदिरं सुद्धा आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पाहायला मिळतात. आज आपण त्या श्री गणेशाची भाद्रपद चतुर्थीला अत्यंत सादर स्थापना करतो आहोत. मग लोकांच्या मनामध्ये एक आशंका येते की चतुर्थीला चंद्र बघायचा किंवा नाही. काही जणांना भीती वाटते की अरे पाहिला तर काहीतरी अरिष्ट येतं, चोरीचा आळ येतो. असं काही नाही, लक्षात घ्या. आपल्याकडे 4 अवस्था आत्मोन्नतीच्या सांगितलेल्या आहेत: जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीयगा किंवा तुरीय अवस्था. चतुर्थी म्हणजे ही चतुर्थ अवस्था आहे, त्याला म्हणायचं तुरीया किंवा तुरीयगा अवस्था. त्याच्या वेळेला मनुष्य हा आत्मज्ञानानं परिपूर्ण होऊन जातो. साधकावस्था संपते
आणि तो सिद्ध होऊन जातो. मग आता चंद्र कोण आला याच्यामध्ये? तर आपल्या शरीराला जितके अवयव, त्या प्रत्येक अवयवाची एक देवता आहे. जसे हाताची देवता इंद्र आहे, तशी मनाची देवता चंद्र आहे. त्या मनाची देवता चंद्र आहे. त्याच्यामुळे अर्थ असा झाला की तुर्यगा अवस्था प्राप्त झाल्यानंतर मन चित्त बुद्धी इतकं सगळं जे असेल ते नाहीच होतं ना, ते उरतच नाही. म्हणजे चतुर्थीला चंद्र बघू नये. पण अशी अवस्था प्राप्त केलेला कोट्यवधी अब्जवधीमध्ये एखादा असतो की जिथे मनाचा लय झालेला आहे, मनावर संपूर्ण विजय त्यांनी प्राप्त केलेला आहे. त्याच्यावरून आपल्याकडे प्रथा पडली की चतुर्थीला चंद्र बघू नये. पण त्याचे रूपक आणि त्याचा असा सुंदर अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. गजाननाला मोदक अत्यंत प्रिय आहेत आणि दुर्वाही प्रिय आहेत. साळीच्या लाह्याही अत्यंत प्रिय आहेत. तर कारण असं आहे की दुर्वा ह्या औषधी आहेत. आपल्या परंपरेमध्ये सांगितलेले अनेक ऋषींनी दुर्वांचा रस प्राशन करून गजाननाची आराधना केलेली आहे. साळीच्या लाह्या म्हणजे सत्वगुणाचं प्रतीक आहे. तो धारण करून शेवटी सत्वाच्याही अतीत व्हायचं असतं. तेव्हा हा गजानन असा तुम्हा आम्हाला संपूर्णपणे व्यापलेला आहे. तो ओंकार रूप आहे आणि त्याला प्रणव ओंकार म्हणतात. प्रणव ओंकार म्हणायचं कारण असं की प्र अधिक नु असं मिळून, प्र हा उपसर्ग आणि नु हा धातू मिळून प्रणव शब्द तयार होतो. प्र म्हणजे प्रकर्षान, गती, प्रगती, शांती, प्रशांती आपण म्हणतो ना, तर त्याचा अर्थ तो आहे प्रगती म्हणजे प्रकर्षान, आणि नु म्हणजे स्तुती करणं, स्तवन करणं. प्रकर्षानं श्री गणरायाचं स्तवन करायचं म्हणजे तो प्रणव झाला. आणि तस्य वाचक प्रणव म्हणून उल्लेख सुद्धा पतंजलींच्या योगदर्शनामध्ये केलेला आहे. तेव्हा असं प्रकर्षानं त्याचं स्तवन, मनाचा लय होईतोपर्यंत करणं, हेच त्याचं गमक आणि रहस्य आहे. अशी साधना करणारे आपल्या गणपत संप्रदायामध्ये अनंत मंडळी होऊन गेली. मोरया गोसावीने एक प्रचंड परंपरा या महाराष्ट्रात निर्माण केली. गजाननाचं मंदिर नाही असं एकही गाव आपल्याला महाराष्ट्रात सापडणार नाही. कुठे ना कुठेतरी तो असा लाल स्वरूपात शेंदूर लावलेला कुठे ना कुठेतरी आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. असा तो विलक्षण गजानन आज आपण त्याचं श्रद्धेनं, निष्ठेनं, आस्तिक्य भावानं पूजन करतोय. या गजाननाचं रूप अगदी थोडक्यात मी आपल्याला उलगडून दाखवलं. यातलं गजाननाच्या देहाचं रूप लहान मुलाला समजावून सांगा. त्याचं ज्ञान विज्ञानाचं रूप तरुणांना सांगा. आबाल वृद्धांनी याविषयी समजून घ्यावा. आपल्या निष्ठा दृढ कराव्यात. आपल्या नित्य पठनामध्ये श्री गणेशाचं स्तवन म्हणजे श्री गणपती अथर्वशीर्ष असावंच असावं. आज त्या श्री गजाननाला म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला, श्री गणेश चतुर्थीला पुन्हा एकदा आपण त्याला प्रार्थना करूया. या देवाला जो आद्य आहे आणि वेद ज्याचं प्रतिपादन करतात, गुणगान करतात, त्या देवाची प्रार्थना करूया की देवा, मानव जातीवर, अखिल विश्वावर आलेलं कोरोनाचं संकट आता दूर जाऊ दे, नाहीस होऊ दे आणि अवघी मानवजात सुखानी शांततेनं नांदू दे. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया.